मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकार मराठा समाजातील कुणबी शोधण्यासाठी जी.आर. काढला। त्यानुसार काही जणांना कुणबी प्रमाणपत्रही मिळालं, पण मराठा समाजाचं हे कुणबी जात प्रमाणपत्र समितीच्या तपासणीत टिकत नसल्याचं समोर आलं। कारण मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचं कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। मराठवाड्यात 4 लोकप्रतिनिधींना झटका। नव्यानं काढलेले कुणबी जात प्रमाणपत्र अवैध। पडताळणीत योग्य नोंदी न मिळाल्यानं रद्द। मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर निशाणा। मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी तब्बल 8 उपोषण केले। राज्यभरात मराठ्यांच्या आरक्षणासाठी अनेक वादळी आंदोलनं झाली। रस्त्यावरील या संघर्षाच्या जोरावर जरांगेंनी सरकारला अध्यादेश काढायला भाग पाडलं, ज्यामुळे हजारो मराठा बांधवांना कुणबी दाखले मिळू लागले। परिणामी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला। मात्र आता काही जणांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरत असल्याचं समोर आलं। 4 लोकप्रतिनिधींचे नव्यानं काढलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं खळबळ उडाली आहे। आणि ही कुणबी नोंद जेव्हा जरांगे पाटलांनी उपोषण केलं, मारुती मंदिराला जी नोंद लावलेली होती त्या नोंद आणि ही नोंद सापडली, सर्टिफिकेट मिळवले, ते समितीने कॅन्सल केले। आणि त्याच्यानंतर आता आम्ही उच्च न्यायालयामध्ये आमचा मागासाठी जातो आहे। नम्र विनंती आहे की न्यायालयाने दक्षता घ्यावी। मनोज जरांगेंनी या कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलंय। कुणबी नोंदी सरकारने शोधल्या, प्रमाणपत्र सरकारने दिले, रद्द सरकारने केले, हा मराठ्यांचा छळ सुरू असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला। तसंच ज्या लोकप्रतिनिधींची जात प्रमाणपत्र रद्द झाली आहेत त्यांना गुरुवारी सकाळी 9 वाजता जरांगे पाटील यांनी आंतरवालीत बोलावलंय। जात प्रमाणपत्र रद्द होण्याला सरकार जबाबदार असून मराठ्यांचं जात प्रमाणपत्र रद्द होतात, मग ओबीसींचं का रद्द होत नाहीत असा थेट सवाल मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला। नोंदी त्यांनी शोधल्या, प्रमाणपत्र त्यांनी दिलेत आणि रद्द पण तेच करायला। मी पुन्हा तेच सांगतो, याचं तर राजकीय हेवी दावे प्रचंड आहे। आता हे राजकारण तिकडे जळू द्या, काय मला त्याशी देणे घेणं नाही, ते रद्द केले का नाही केले का, पण यांच्यामुळं आमच्या करोडो समाजाचं वाटलं होतं। मग मराठ्यांवरचा अन्याय कशामुळं, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे। आता हे सरकारनं जाणून बुजून मराठ्यावर अन्याय केलाय आणि हे मराठ्यांना आता कळालंय, खूप मोठी लाट सरकारच्या विरोधात आता उसळणार आहे। दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी या मुद्द्यावरून पुन्हा मनोज जरांगे पाटील आणि सरकारवर टीका केली आहे। मराठा समाजानं काढलेले 90% कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचा दावा करत हाकेंनी सरकारचा जी.आर. फसवा असल्याचा आरोप केला। सरकारमधील काही लोक मनोज जरांगेंना चावी देतात, राजकारण्यांच्या तालावर जरांगेंनी काम करू नये असा टोला हाकेंनी लगावला। त्यातले 90% सर्टिफिकेट जिथं जिथं चॅलेंज झाले ते रद्द होणार आहेत, कारण ते बेकायदे आहेत। कारण संविधान या सर्टिफिकेटला, या आरक्षणाला अलाउ करत नाही। स्टेट बॅकवर्ड कमिशननी अलाउ केलं नाही, सुप्रीम कोर्टानं अलाउ केलं नाही, तर ते कास्ट स्क्रुटिनीमध्ये कसं टिकेल? हे मी पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र शासनाला ओरडून सांगतोय। महाराष्ट्रातल्या शासन झुकतंय। बघा, शासनानं कधीतरी खरं बोलावं। मनोज जरांगेंनी किती आंदोलनं केली, किती वेळा गुलाल उधळला, मग मनोज जरांगेला काही कळत नाही म्हणून त्यांनी गुलाल उधळला? महाराष्ट्र शासन त्यांना येड्यात काढतंय का मनोज जरांगेला त्यातलं काही कळत नाही? मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्यानं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले। जरांगेंनी आधीच 29 ऑगस्ट पासून राज्य सरकार विरोधात निर्णायक आंदोलनाची हाक दिली आहे। 58 लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आंदोलनाची जरांगे पाटलांनी हाक दिली असतानाच नव्यानं मिळालेली प्रमाणपत्र अवैध ठरली आहे। यामुळे जरांगे पाटील आणि सरकारमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।